चला चला उठा, गोकुळधाम आलं, गोकुळधाम सोसायटी आली. उठा उठा, चला चला माधवी चल लवकर. अरे सगळ्यांनी जरा बघून घ्या, आपापलं सामान जरा चेक करून ताब्यात घ्या. जर काही राहून गेलं तर मग बस निघून जाईल, बसच्या मागे धावावं लागेल. जेठालाल तूच तुझा सामान चेक करून घे, कारण विसरायचा आजार तुलाच आहे. यार यार कमाल करतोयस तू, एवढं एन्जॉय करून आलाय, एवढी मजा करून आलाय जेठालाल मुळे, आणि तू टोमणे मारतोयस यार. अरे चला निघा आता, बाकीची चर्चा कंपाऊंड मध्ये करूया. चला चला. थँक्यू भाई. ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. हे तुमच्या बाकीचे हिशोबाच्या मोजून घ्या. नाही ठीक आहे साहेब. ठीक आहे, हा येत राहा. ओके साहेब. ओके येतो साहेब. ओके थँक्यू. बाय. थँक्यू जेठा अंकल. बाय बाय बेटा, गुड नाईट. जेठा अंकल थँक्यू सो मच. खूपच मजा आली मला. मी निघतो जेठा अंकल. ओके बेटा, बाय 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 बाय. सांभाळून जा. हो भिडे अंकल. मी आणि बावरीजी पण निघतो आता. ओके थँक्यू. चला बाय 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 बाय. चला बावरीजी. मित्रा जेठालाल मजा आली. जेठा भाऊ, थँक्यू सो मच फॉर द फॅन्टॅस्टिक सरप्राईज. दिस एक्सपिरियन्स वॉज अमेझिंग. आय मीन ही माझ्या लाईफची वन ऑफ द बेस्ट मकर संक्रांत होती. हा जेठा भाऊ, एकदम न विसरणारा अनुभव होता. जेठालाल तू जे बोललास ते करून दाखवलंस. बरोबर बोललात. खरंय खरंय. हो बोलणारच आहे म्हणजे काय. जेठालाल, मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, पूर्ण सोसायटीच्या कडून आणि खास करून आमच्या दोघांच्याकडून थँक्यू म्हणू इच्छितो. थँक्यू व्हेरी मच. अरे मी तुम्हा सगळ्या लोकांना धन्यवाद द्यायला पाहिजे की तुम्ही सगळे आलात. ह्याच्यामुळे माझं सरप्राईज सफल झालं. अरे ओ यारो, 2 दिवस तर खूपच मस्त मजा आली. बस एका गोष्टीची खंत राहिली. काय? कोणती गोष्ट? ओ पोपूने आपल्यासाठी जो लग्नोत्सुक पतंग उडवला होता ना, त्याचा काही फोनच नाही आला यार. आणि कोणी पतंगही घेऊन आलं नाही. या गोष्टीचं दुःख तर आहे. पोपट भाऊजी, या दुःख काय करायचंय? कुठल्या ना कुठल्या मुलीच्या हातात तर तुमचा पतंग येणारच आहे. होऊ शकतं की साता समुद्रा पार जाऊन पतंग पडेल. बी ऑप्टिमिस्टिक. तुम्ही आशा सोडू नका. हो पोपटलाल, आशा अमर आहे. याच आशेसोबत आपण आपल्या घरी जाऊन झोपूयात. चला चला छोटी. जेठालाल काकाजी दिसत नाहीयेत. मला वाटतं ते थकले असतील ना, घरी जाऊन झोपले असतील. राईट. चल मित्रा, आता तू पण घरी जाऊन झोप. खूपच मस्त मजा आली. 2 दिवसांचा प्रवास विना कुठल्या गडबडीशिवाय, गोंधळाशिवाय संपन्न झाला. बिलकुल. मी बोललो होतो ना की यावेळी प्लॅनिंग एकदम परफेक्ट आहे. फायर ब्रिगेडची गरज नाही पडणार. आय एम हॅपी की गरज नाही पडली. ओके, आता शांतपणे झोपा. ओके ओके. टप्पू बेटा, ए बेटा चल चल घरी जाऊन झोप. ये चल. इथे तर कुलूप आहे. बापूजी कुठे आहेत? माहित नाही. अरे मेहता साहेब, अरे सोडी, भिडे, पोपटलाल, काय झालं? बापूजींना पाहिलं कोणी? जेठालाल, तू तर सांगत होता काकाजी वर जाऊन झोपले असतील. नाहीयेत तिकडे? नाही, घरी कुलूप आहे. मग कुठे गेले? तेच तर समजत नाहीये. कुठे राहिले बापूजी? अरे काकाजी मंदिरात गेले असतील देवाचं दर्शन घ्यायला. आपला प्रवास निर्विघ्न झाला ना, तर देवाला थँक्यू बोलायला गेले असतील. मी मंदिरात बघून येतो. जा लवकर जा. काय झालं? आजोबा मंदिरात नाहीये. अरे मग कुठे गेले बापूजी? 1 मिनिट. काकाजी बस मध्ये कुठे बसले होते? मध्ये जेव्हा माझे डोळे उघडले होते ना, तेव्हा मी पाहिलं की काकाजी लास्ट वाले सीट वर झोपले होते. म्हणजे काकाजी नक्की बस मध्ये राहिलेत. काय जेठालाल, तू पण कसा माणूस आहे. सर्वांना बोलला की सगळं चेक करून घ्या, काही विसरू नका, आणि तू काकाजींनाच विसरलास. अय्यर, ही वेळ टोमणे मारायची नाहीये. जेठाला त्या बसच्या ड्रायव्हरला फटाफट फोन लाव आणि त्या बसला परत बोलव ना. आपण डायल केलेला नंबर
स्विच ऑफ. अरे त्याचा फोन स्विच ऑफ येतोय. ते प्रवासात फोनची बॅटरी उतरली असेल. रोशन, बस अजून जास्त लांब गेली नसेल तर फटाफट तुझी गाडी काढ आणि काकाजींना घेऊन ये. ओ सोनिये, ओ आपण लोक बाहेर जात होतो म्हणून गाडी तर मी माझ्या मित्राला दिली आहे. गाडी ते नाहीच आहे. आपण रिक्षाने शोधायला जाऊया ना. आता इतक्या रात्री रिक्षा कुठे शोधणार? अरे भिडे, तुझी स्कूटर काढ ना भावा. स्कूटरने लवकर आपण बस पर्यंत पोहोचू शकतो. अरे हो हो हो, चला चला. हा चला पप्पा. टप्पू, तू थांब, मी जातो. मेहता साहेब थांबा. मी काय म्हणतोय, मी एक पत्रकार आहे. तर रस्त्यात काही इमर्जन्सी झाली तर मी कामाला येऊ शकतो. माझ्याकडे पत्रकारचं कार्ड देखील आहे. मी जातो. ठीक आहे ठीक आहे, तू जा. हा चल चल लवकर लवकर, हा, लवकर, चला, ये भाऊ, ही बॅग माझ्या घरापाशी ठेवा, मी नंतर घेईन. चालेल. अरे एक मिनिट जेठालाल, तो हेल्मेट काढावा लागेल. काय झालं? अरे काही नाही, 2 दिवस सकाराम बंद होता ना, तर इंजिन बंद पडलं असणार. मी किक मारतो आता. हा झालं. हिला तर मीच चालवतो. अरे हेल्मेट पण घातलाय ना, पण हो बाजूला. अरे काय तू करतोय? हा चल चल चल. चल, अरे काय करतोय? आरामात हळू. चल चल भिडे, जरा फास्ट चालव भाऊ. अरे चालवतोच आहे ना जेठालाल. 10 मिनिटं झाली बसला निघून. आता माहिती नाही बस कुठच्या कुठे पोचली असेल. भिडे जरा स्कूटर साईडला घे. का? हे याला उतरवायचंय. का? मी काय केलं आता? अरे काय केलंस काय? नकारात्मक गोष्ट का करतोय? अरे आता मी काय नकारात्मक गोष्ट केली? अरे आता तू बोललास ना की बसला निघून 10 मिनिटं झाली. आतापर्यंत तर बस कुठची कुठे पोहोचली असेल. तुला काय हवंय? बापूजी मिळूच नाहीत. अरे मला का हवं असेल की बापू काकाजी मिळूच नाहीत? त्यांनी माझं काय बिघडवलं सांग? तर मग नकारात्मक गोष्टी का करतोय? अरे भाऊ, मी नकारात्मक गोष्ट नाही करत आहे, मी वास्तविक गोष्ट करतोय. बसला निघून खूप थोडा टाइम झालाय ना, म्हणून बोलतोय मी. ए भिडे, फास्ट चालव तू गाडी. अरे फास्ट फास्ट काय फास्ट? 60च्या स्पीडला चालवतोय मी पोपटलाल. अरे 60च्या स्पीडने काय होता भाऊ? 80च्या स्पीडने चालव. नाही, मला सर्व्हिसिंगच्या वेळी मेकॅनिक बोललाय की सकारामचं आयुष्य जर मोठं पाहिजे असेल तर कधीही 60च्या वर चालवू नकोस. आणि जर 60च्या वर मी सकारामला चालवलं तर सकारामचा हार्ट फेल होऊ शकतो ना. मला म्हणायचंय की इंजिन फुटू शकतं. अरे भाऊ, तुझा सकाराम निर्जीव आहे, बापूजी सजीव आहे. तू बापूजींपेक्षा या सकारामची चिंता करतोय. अरे चिंता याच्यासाठी करतो जेठालाल, कारण हा निर्जीव सकाराम जर चांगल्या प्रकारे निरोगी राहिला ना तरच तो आपल्याला सजीव काकाजींपाशी पोहोचवू शकतो. अरे यार, चालव चालव भाऊ, तू लवकर चालव ना. अरे बस तर कुठे दिसत नाही भिडे, जरा लवकर चालव यार. जेठालाल, मी किती पण फास्ट चालवली तरी बसला पकडणं अवघड आहे भाऊ. कारण बसच्या इंजिन मध्ये आणि सकारामच्या इंजिन मध्ये फरक आहे. आणि दुसरं काय, बसचा टायर आणि सकारामच्या टायरचा व्यास दोघात खूप अंतर असतं. एक बसच्या टायरचं 1 रोटेशन इज इक्वल टू सकारामच्या टायरचे 4 रोटेशन होतात. एक काम कर, साईडला थांबव, जरा साईडला लाव स्कूटर. का आता मी काय केलं? अरे तू काय नाही केलंस, मलाच उतरायचंय. का? तो नेचर्स कॉल. अरे बाबा, आता जाणं जरुरीचं आहे का? थोडा कंट्रोल कर ना. आता कंट्रोल नाही करू शकत भाऊ, खूप झालं याचं नाटक. त्या टायरचा व्यासने, त्रिवेदीने, भटने काय काय समजावलंय भाई. तू थांब भाऊ, थोडं साईडला थांब, मी रिक्षाने येतो. थांब तू. अरे भाऊ, काही फरक पडणार नाही. अरे रिक्षाच्या टायरचा व्यास आणि सकारामच्या टायरचा व्यास सेमच असतो भाऊ. पण रिक्षाला एक टायर जास्त असतो ना, 3 टायर असतात. मग पोपटलाल जिथे बसलाय तिथे काय लागलेलं आहे? लाकूड. हा भाऊ जेठालाल, रिक्षाला जसे 3 टायर असतात तसे सकारामला पण 3 टायर आहेत ना. हो, आणि दोघांचा व्यास सेम असतो भाऊ. हा, आणि रिक्षाने जाण्यात काही अर्थ नाहीये, सकाराम मध्येच बसून राहा. काय संकट आहे यार, हा फास्ट चालवत नाहीये. चालवेल चालवेल भिडे ना, फास्ट चालवेल. भिडे फास्ट चालवा, म्हणजे 60च्या स्पीडच्या खाली नको चालवू तू. अरे 60च्या स्पीडने चालवतोय कधीपासून, पण जेठालाल हे तर सांग, जायचं कुठे? अरे बापूजींना शोधायला आणखी कुठे? अरे ते तर माहिती आहे, पण त्या बसचा रूट कोणता आहे, कोणत्या परिसरात कुठे पार्क होते, ती जागा काय आहे, हे तर माहित असायला पाहिजे ना. तू आता चालव ना, मी सांगतो नंतर. तू चालव. हा चालव चालव.